नमस्कार, अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज मी आषाढ विशेष झणझणीत असं सुक्कं चिकन बनवून दाखवणार आहे। हे चिकन बनवताना मी पाण्याचा अजिबात वापर करणार नाही, बिना पाणी घालता हे बनवणार आहे। तर त्यासाठी इथे 1 किलो चिकन स्वच्छ धुवून त्याला हळद, मीठ व धने पावडर लावून 15 मिनिटे मॅरिनेट करून घेतला आहे। नंतर मसाल्यामध्ये इथे ओला नारळ मी इथे या पद्धतीने भाजून घेतला आहे। हा अर्धा नारळ आहे, तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता। नारळ भाजून झाल्यानंतर इथे मी 2 मोठे कांदे व 2 टोमॅटो या पद्धतीने कट मारून भाजून घेत आहे। छान काळसर होईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। नंतर इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत, त्यात 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, अर्धा चमचा खसखस, अर्धा चमचा शहाजिरे, 2 इंच दालचिनी, 2 लवंग व 4 मिरी या पद्धतीने सर्व लालसर होईपर्यंत भाजून घेतला आहे व सर्व थंड झाल्यानंतर कट करून घेतला आहे। कोथिंबीर, आले लसूणसुद्धा घेतला आहे। हे सर्व मी पाणी न घालता मिक्सरला बारीक वाटून घेतला आहे। टोमॅटोला पाणी सुटते, त्यामुळे वाटण करताना पाणी घालायची गरज नाही। नंतर इथे कढई गरम झाली आहे, त्याच्यात 3 चमचे तेल घातलं आहे, 3 मोठे चमचे तेल घातलं आहे। नंतर याच्यात 1 तमालपत्र व बारीक कट केलेला कांदा घातला आहे। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। नंतर याच्यात बनवलेली पेस्ट घालायची आहे। पेस्ट 5-6 मिनिटे व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। पेस्ट छान भाजून घेतल्यानंतर याच्यात मी घरगुती काळा मसाला, नंतर चिकन मसाला व गरम मसाला, नंतर चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, धना पावडर इत्यादी मसाले सर्व घातले आहेत। एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यात मॅरिनेट केलेलं चिकन घालत आहे। चिकन घालून व्यवस्थित एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा चिकन नक्की बनवून पहा। चवीला एकदम भन्नाट असं हे सुक्कं चिकन तयार होते व बिना पाण्याचं अंगच्या पाण्यात शिजलेलं हे चिकन बनवून तयार होते। सर्व मी मिक्स करून घेतलं आहे व वरती ताट झाकून हे चिकन शिजवून घेणार आहे। तर पाहू शकता, हळूहळू चिकनला पाणी सुटायला लागले आहे। चिकनच्या अंगच्या पाण्यातच हे शिजवून तयार होते, पाणी घालायची गरज नाही व पाणी न घालता शिजवलेलं हे चिकन चवीला एकदम भारी लागतं। तर मध्ये मध्ये मी हलवून घेत आहे व नंतर झाकण ठेवून हे शिजवून घेत आहे। फक्त भांडं हे जाड बुडाचं असावं चिकन शिजवण्यासाठी। पातळ बुडाचं असेल तर चिकन खाली लागू शकतं। झाकण ठेवून आणखी 10 मिनिटे हे शिजवून घेतलं आहे। तर पाहू शकता, आपल्या चिकनला पाणी सुटल्यामुळे व्यवस्थित चिकन शिजत आहे। आणखी 5-10 मिनिटे एकदा वाफ काढून घ्यायची व आपले चिकन व्यवस्थित शिजते। तर फक्त मी आता 5 मिनिटे याला झाकून ठेवणार आहे। 80% मगाशी चिकन शिजलं होतं व पाहू शकता सहज चाकू चिकनमध्ये जात आहे। तर अशा पद्धतीने आपले झणझणीत सुक्कं चिकन तयार आहे। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।